नमस्कार, आप देख रहे हैं सी न्यूज 12। तो मैं हूं निशब सक्सेना। खबर नासिक से है, जहां ऐतिहासिक अहिल्या देवी होलकर की पहचान रखने वाले चांदवड़ शहर ने धार्मिक उत्सवों की परंपरा को कायम रखा है। शहर और आसपास के क्षेत्रों में सभी लोग अखाड़ी उत्सव के लिए एक होते हैं। चांदवड़ शहर में वैशाख माह में वरचे गांव, श्रीराम रोड और गाडगेबाबा चौक में देवी का अखाड़ी उत्सव आयोजित किया जाता है। इस वर्ष शहर में श्री पकड़ी गणेश मित्र मंडल द्वारा 80 वर्षों के बाद अखाड़ी उत्सव का आयोजन किया जा रहा है, जिससे यहां उत्साह का माहौल बना हुआ है। अखाड़ी उत्सव के अवसर पर सोमवार पेट स्थित पगड़ी गणेश मंदिर के पास भव्य मंडप एवं आकर्षक प्रकाश व्यवस्था की गई। महोत्सव का आनंद लेने के लिए बड़ी संख्या में पुरुष, महिलाएं, बच्चे, बुजुर्गों इसमें शामिल हुए। यह उत्सव 15 से 20 मई तक मनाया गया। इस त्योहार की तैयारियां लगभग 1.5 से 2 महीने पहले शुरू हो जाती हैं, जिसमें मुख्य रूप से चुनी हुई वेशभूषा के आकर्षक मुखौटे तैयार करने के साथ साथ पारंपरिक परिधान, रंग रोगन, सजावट और मुखौटों की मनमोहक विद्युत रोशनी भी शामिल होती है। इस महोत्सव में देवी मां के गान का सम्मान सुनील बागुल को तथा महसबोबा का सम्मान संजय व्यवहारे को दिया गया। इसके अलावा गणपति, शारदा, भीम बकासुर, वीरभद्र, महादेवी, पार्वती के गीतों पर नृत्य किया गया। उत्सव का समापन देवी दुर्गा की शोभा यात्रा के साथ हुआ। कार्यक्रम को सफल बनाने के लिए पगड़ी गणेश मित्र मंडल और राघोबा दादा मित्र मंडल के कार्यकर्ताओं ने कड़ी मेहनत की। पण आखाडी उत्सवाचे पंच म्हणून काम करतात। आपण या आखाडी उत्सवाच्या संदर्भात काय सांगाल? आखाडीमध्ये सर्वांना व्यवस्थित व्यवस्था करून देणे, सगळी गर्दी नियंत्रणात ठेवून सोंग व्यवस्थित टाईमशीर काढून सगळं एक प्रत्येक सोंगाला व्यवस्थित मार्गदर्शन करून आणि व्यवस्थित मिरवणूक काढून देतो आम्ही। अजून बाकीचं काय सांगाल? उत्सवाच्या संदर्भात काय सांगाल? या उत्सवामुळे एक समाजामध्ये आनंदाचा उत्साह निर्माण झालेला आहे। पूर्ण गावातले गाव आखाडे असल्यामुळे पूर्ण गावातले लोक इथं खूपच हजर झालेले आहे आणि एक वेगळा आनंद इथं आपल्याला बघायला मिळतोय। आज चांदवड या ठिकाणी जी आखाडी चालू झालेली आहे, ही किती दिवसापूर्वी झालेली होती? ही तब्बल 80 वर्षानंतर प्रथम आम्ही मंडळाच्या माध्यमातून श्री पगडी गणेश मित्र मंडळ व सोमवार पेठ रहिवासी यांच्या संकल्पनेतून आम्ही हा उत्सव परत साजरा करीत आहोत आणि ही परंपरा आम्ही आता कायम ठेवणार आहे। आज किती सोंगांचे आहे? आज 15 सोंग आहे सर्व। कोणकोणते आहेत? आज गणपती, वीरभद्र, कच्छ मच्छ, एकादशी, तासव, महादेव पार्वती, इंद्रजित, रावण, भीम बकासूर। या आखाडीचं नेमकं महत्त्व काय? याकडे मी असं का देवदेवतांचं हे नाचवलं जातं देवदेवता आणि त्यांना आमंत्रित करून आणि मग हा उत्सव साजरा केला जातो। कसं काय असतं? सोमवारपेठ मातीचा गणपती सोमवारपेठेमध्ये 75 वर्षापूर्वी आखाडी झालेली होती। त्यानंतर आता जे नवतरुण युवक मित्रमंडळ आहे, जे पगडी गणेश मित्र मंडळ झालं, त्यानंतर राघोबा मित्र मंडळ झालं, यांनी सर्वांनी मिळून एक निर्णय ठरवला काय 75 वर्षानंतर आपली आखाडी घ्यायची सोमवारपेठेमध्ये। त्या आखाडी चालू वर्षामध्ये ठेवण्यात आलेली आहे। चांदोडमध्ये 4 प्रकारच्या आखाड्या घडतात: सोमवारपेठ, गाडगेबाबा पटंगड, श्रीराम रोड आणि वरचेगाव। ही नवीन आखाडे आता या वर्षापासून आम्ही सोमवारपेठेत चालू केली। याच्यात सगळे विविध प्रकारचे म्हणजे वेताळ, रावण, नरसिंह महाराज, गणपती, शारदा असे सर्व प्रकारचे सोंग निघतात, मानाचे सोंग निघतात आणि शेवटला देवी आणि म्हसोबा यांची भेट होऊन हा कार्यक्रमाचा समारंभ करण्यात येतो। चांदवडमध्ये सर्व प्रकारचे पारंपरिक जास्तीत जास्त सांस्कृतिक कार्यक्रम घडावे या विचाराने चांदवडमध्ये परत एकदा ही नवीन आखाडी ठेवण्यात आलेली। गेल्या 70 ते 80 वर्षापूर्वी चांदवडमध्ये आखाडी झाली होती अशी बालवृद्ध लोक सांगतात। आणि आता 2025च्या याच्यात तर नवीन याच्यात पाहिलं तर लहान मुलं सर्व मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर याच्यात अटकलेले आहे व नवीन पिढीला यूट्यूबमध्ये जी माहिती भेटते, बाकीच्या जुन्या रूढी परंपरा, आपल्या काय जुन्या परंपरा होत्या, त्याच्यानंतर आपली दैवी शक्ती, ज्या काही गोष्टी होत्या त्या त्यांना नवीन माहिती पडण्यासाठी सर्व गावातले लोक एकत्र येऊन इथे जसा गणपती नवरात्रोत्सव साजरा करतात तसा आखाडी उत्सव आहे
महाराष्ट्रात चांगल्या प्रमाणात साजरा केला जातो. इथे चांदवडमध्ये 5 दिवसाचा हा कार्यक्रम असतो. पहिल्या दिवशी 1 सोंग, दुसऱ्या दिवशी 3 सोंग, तिसऱ्या दिवसापासून 11 सोंग, 14 सोंग, आज 15 सोंग असे आहे. त्याच्यात गणपती, वीरभद्र, कासव, त्याच्यानंतर देवी म्हसोबा असे वेगवेगळे सोंग असतात व सर्व लोक एकत्र येऊन हा साजरा केला जातो. याच्यात प्रचंड प्रतिसाद भेटतो. म्हणजे आधी तर सोंग घ्यायला कोणी नसायचं, आता तर एका सोंगाला घेण्यासाठी 5-5 10 जण असतात. त्याच्यामुळे हा लिलाव करून ज्याची मुली जास्त असते किंवा जो या गोष्टीत जास्त इंटरेस्ट घेणार आहे त्याला लिलाव पद्धतीने किंवा जे काही पंच असतात ते सर्व ठरून ते सोंग दिले जातं व ते लोक सर्व त्याची तयारी करून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार करतात. तरुण लहान आहे, आम्ही मदतीला आहे आणि जे ज्येष्ठ लोक आहेत त्याच्यातील त्यांनी नियोजन केलं. आम्ही त्यांच्या मदतीसाठी येतो आणि कार्यक्रम चांगल्या पद्धतीने यशस्वी झाला आहे असं वाटतंय. आज 5वा दिवस आहे, 4 दिवस तर चांगले झाले, आज 5वा दिवस. क्या नाम आपने? विशाल लालवानी. सी न्यूज़ भारत के लिए सुनील सोनवड़े की रिपोर्ट। इस खबर में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम खबरों के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत।